तसं सुशिक्षित बेकार मुलगा आणि मग हे पुण्याला राहत होता. पुण्याला आपल्या काहीच हातात नाही, ठेविले आनंद ते तैशीच राहावे, ह्याला काहीच हातात नाही. पुण्यासारख्या ठिकाणी राहत होता. तिथं राहत असताना आणि हे बिगारी काम करायची लाज वाटायची जास्त शिकल्यामुळं. नुसतं इकडून तिकडून फिरून आलं की जेवण करायचं. जेवताना आई वडल्या त्याच्या मागं खुटखुट लावायची. हा बोकर येतो, काय खात नाही, नुसता फिरतो, काय करीत नाही, काय करीत नाही, सारखं असं असणारं बडबड करायची. मग त्यावेळेस त्यांनी एकच म्हणला, ह्यांचं बोलणं खाऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं आहे ना. इतका वैतागला तो, मेलेलं बरं आहे म्हणला. मग ह्यानी काय केलं, मला उद्या सकाळ सकाळी ब्रह्ममुहूर्तावर वरून उडी टाकायची दुसऱ्या वाजल्यावर खाली आणि आत्महत्या करायची. जगायचंच नाही म्हणलं, रोजच जगून हे बोलणं खाऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणलं. हे कदारलेली केस, एकदम मारायला निघलेलं आणि एक जण जगायला निघलेलं. हातपाय हल्लेली देऊ कसं देईल, काही जगण्याकरता काहीतरी हातपाय हलावं लागतात. पण एक माणूस सकाळ सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मोठं टोपलं, त्यामध्ये पाव बटर बिरेड घेऊन असं मोठा ढीग डोक्यावर घेऊन जगण्यासाठी निघलेला. पाववाला बटरवाला बिरेडवाला त्या गल्लीनी बारकाल्या गेली असतात, हे खालून जगण्यासाठी निघलेलं आणि कदारलेली केस वरून मारायसाठी निघलेलं. जी ह्याने वरून उडी टाकली नेमक्या ह्याच्या टोपल्यात पडली की हे आधार स्पंजसारखं उडून बाजूला पडलं आणि जे ज्याच्या डोक्यावर टोपलं होतं ते कळलं सुद्धा नाही, जागेवर जागेवर मेलं जागेवर. मग मला सांगा, जगायसाठी जे निघलं ते मेलं आणि मरायला निघलेलं ते जगलं. मग आपल्या काय हातात आहे का? देवाने ठेवलं तसं राहायला पाहिजे. ठेविले आनंद ते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समा.